आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता शिक्षकांनी रेलगावच्या शाळेत अशी पेरलेली आहे की त्यांच्याविषयी मला एक दोहा सांगावासा वाटतो की गुरु गोविंद दोनो खळे केक लागू पाय, गुरु गोविंद दोनो खळे केक लाग पाय, बलहरी ओ गुरु आपने जिन गोविंद दियो बनायो. याचा अर्थ असा होतो की गुरुमध्ये एवढी ताकद आहे की भगवंताला परमेश्वराला गोविंद बनवण्याची ताकद गुरुमध्ये आहे. आणि तीच ताकद मला रेलगावच्या शाळेतल्या मुख्याध्यापक व सगळ्या शिक्षकांमध्ये दिसली. याचा मला यथार्थ व सार्थ अभिमान आहे. कारण की संस्थाचालक मॅडम आपण इथं न होत्या तेव्हा मी पहिल्यापासून स्पर्धेचं निरीक्षण करतोय. आपल्या शाळेत तितके आदर्श शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, सर्व स्टाफ इतका आदर्श आहे की इथले मुलं आल्यानंतर त्या शिक्षकांना म्हणावं लागलं नाही की शांत बसा. एकही मुलगा उठला नाही. हे शिस्तीचं प्रतीक आहे तुमच्या शाळेचं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुले इथले भाषण करताना मला तर असे वाटलं की आम्ही स्वतः व्याख्याता आहे, पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, व्याख्यात्यासारखे इथले मुलं बोलू राहिले. काय ती गुंफण, एक वाक्यातून दुसऱ्या वाक्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या वाक्यात, मुलांचा आत्मविश्वास. इथले शिक्षक फारच आदर्श आहेतच असं म्हणावंच लागेल. मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी जोराच्या टाळ्या वाजवा. आपण आज संविधान विषयी बोलणार आहोत. संविधानाला काय दिलं, संविधानापासून आम्हाला काय प्राप्त झालं. काही लोक तर विचारतात की अरे हमें संविधान ने क्या दिया, हमें संविधान ने क्या दिया. जब कुछ बेवकूफ हमें पूछते हैं कि हमें संविधान ने क्या क्या दिया, तब हम कहते हैं कि अरे मेरे संविधान का करिश्मा तो देखो, अरे संविधान का करिश्मा तो देखो, एक चाय बेचने वाले को पंतप्रधान बना दिया. ही संविधानाची ताकद आहे की एक चाय विकणारा माणूस आज देशाचा पंतप्रधान आहे. ही ताकद फक्त आणि फक्त संविधानामध्ये आहे. पूर्वीचा काळ असा होता की राजेशाही होती. राजाचा पोरगा राजा व्हायचा, तो ज्याच्याकडे पैसा तोच पाटीलकी करायचा. संविधानामुळे सगळे सेम झाले. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत, छोट्यापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत, गरीबमध्ये फिरणार रस्त्यावर चालणाऱ्या माणसापासून ते मर्सिडीमध्ये फिरणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण निवडणुकीच्या दिवशी एकाच लाईनीत उभा राहतो. ही संविधानाची ताकद आहे की सगळे समान आहेत. आणि ती समानतेची ताकद आपल्याला आपल्या शाळेत आज जाणवते आहे की जो विद्यार्थी बोलतोय, विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास आहे. आज सगळ्या मुली इथं बसलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त संविधानामुळे आणि फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारामुळे. पूर्वीची परिस्थिती अशी होती की पूर्वीच्या काळात जर विचार केला ना तर स्त्रियांना चूल आणि मूल सोडून घराबाहेर जाण्याची परमिशन नव्हती. त्याबरोबर चूल मूल तर सोडा हो, स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊन बोलण्याची परमिशन नव्हती. आणि आज तुमच्या शाळेत तुमच्या संस्थाचालकांच्या पत्नी ज्या बसलेल्या आहेत, मॅडम बसलेल्या आहेत किंवा तुमच्या मॅडम सूत्रसंचालन करत आहेत, हीच ताकद शाहू फुले आंबेडकरांची आहे आणि त्यांच्या विचारांची आहे की त्यांच्यामुळे सगळ्या मुली तुम्ही आज इथं बसलेल्या आहात. जर इथं राहिला नसताना, संविधान राहिले नसते, समानता राहिली नसती तर आज तुम्ही इथं राहिले नसते. संविधानात डेमोक्रेसीची व्याख्या आहे फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. पीपल क्रिएटेड कॉन्स्टिट्यूशन फॉर देम. लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही होय. आणि लोकशाही ही भारताची ताकद आहे. ह्या ताकदीचा जर विचार केला तर आपण त्याचा उपभोग आणि उपयोग योग्य रीतीने घेतला पाहिजे. जर तुम्ही लोकशाहीला समजून घेतलं, स्वातंत्र्याला समजून घेतलं, समानतेला समजून घेतलं आणि त्याच्याबरोबर आपले संविधानात हक्क आणि कर्तव्य काय आहेत ते जर समजून घेतलं तरच आपण आदर्श लोकशाही प्रस्थापित करू शकू आणि आदर्श जीवन जगू शकू. इथल्या तमाम मुलींना मी सांगतो की तुम्हाला देशाच्या संविधानाने स्वातंत्र्य दिलं, त्या स्वातंत्र्याबरोबर समानता दिली, पण त्याचा उपभोग घ्यायचा की त्या स्वातंत्र्याचा गैरउपयोग करून आपल्या आईवडिलांना मान खाली घालायला लावायची, हे तुमच्यावर अवलंबून आहे. मुलांनो, आयुष्यात असं वागा की तुमच्या वागण्यामुळे तुमच्या वडिलांची मान उंचावली पाहिजे. की जेव्हा तुम्ही इथं बोलाल ना, जेव्हा तुमचं बाहेर नाव निघेल ना, तेव्हा तुमच्या वडिलांनी म्हणायला पाहिजे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. असं आयुष्यात वागा तरच पालकांना तुमचा गर्व वाटेल. स्वातंत्र्याचा अपरिमित आनंद नका